ॐ दानघा ओम श्री परमात्मने नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. रामकृष्ण. माझे इष्ट कुलदैवत श्री व्यंकटेश आणि माझे परम सद्गुरू श्री एकनाथ साधू महाराज यांना साष्टांग दंडवत. माझे आई वडील आणि ज्यांनी मला व्याख्यानासाठी प्रोत्साहन देऊन उभं केले ते ग वा करंदीकर सर आणि माझ्या मैत्रीण संध्याताई यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन. उपस्थित सर्व मान्यवर श्रोते यांच्या हृदयस्थ श्रीरामाला माझा मनापासून नमस्कार. आचार्य आणि त्यांचं तत्वज्ञान 4थ्या वर्षामध्ये आपण आज गुरुवारच्या उपक्रमामध्ये या सकल संत विचार मंच कोथरूड आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आयोजित या गुरुवारच्या व्याख्यानमालेमधल्या या उपक्रमात आज आपण आचार्य संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचं तत्वज्ञान थोडंसं फार पाहणार आहोत. श्रावणबद्ध गोकुळाष्टमी हा जसा श्रीकृष्णाचा जन्मदिवस तसाच त्यांचेच अवतार असलेल्या श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पण जन्मदिवस आहे. महाराष्ट्रामधल्या मराठवाड्यातल्या पैठण जवळच्या आपेगाव या गावामध्ये विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी श्रावणबद्ध अष्टमीला गुरुवार 22 ऑगस्ट इसवी सन 1275 शालिवाहन शके 1197 या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला. संत श्री ज्ञानेश्वर माऊलींना आपण ज्ञाननाथ, ज्ञानदेव, ज्ञानराज, ज्ञानोबा, ज्ञानेश आणि सर्वात आवडतं आणि प्रसिद्ध असलेलं वारकऱ्यांच्या संप्रदायाने त्यांना दिलेलं नाव म्हणजे माऊली. माऊली ज्ञानेश्वरांचं तत्वज्ञान आज आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तिर्भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला असं ज्ञानेश्वर माऊलींबद्दल म्हटलेलं आहे. जन्म कर्मच मे दिव्य असं भगवद्गीतेत म्हटलं आहे. तसंच या चारही भावंडांचा जन्म खरंच दिव्य आहे. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या शुद्ध बीजापोटी भगवान शिव हे निवृत्तीनाथांच्या रूपामध्ये, भगवान विष्णू ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपामध्ये, भगवान ब्रह्मदेव सोपान देवांच्या रूपात, तर चित्कला आदिमाया मुक्ताईच्या रूपामध्ये अशी ही चार रसाळ गोमटी फळं जगाच्या कल्याणासाठी जन्माला आली. मातेच्या ईश्वर भक्तिभावाच्या दुधावर आणि पित्याच्या शास्त्राच्या ज्ञानाच्या सकसांनावर या सर्वांचं पोषण झालेलं आहे. मुक्ताई लहान असतानाच या भावंडांच्या आई वडिलांनी आपल्या मुलांच्या कल्याणासाठी म्हणून त्यांना देहत्याग करावा लागला. समाजाने या लोकांना, या मुलांना संन्यासाची मुलं म्हणून वाळीत टाकून दिलं. त्यांच्यावर खूप अन्याय केला. माऊली या अन्यायाने जेव्हा व्यथित होऊन ताटीचं दार लावून बसल्या तेव्हा चिंता क्रोध मागे सारा असं म्हणत मुक्ताईंनी जगाच्या कल्याणासाठी माऊलींना जे कार्य करायचं आहे त्या कार्याची आठवण करून देऊन त्यांना त्या रागातून त्यांना बाहेर काढलं, ताटी ओढायला लावली. अशा मुक्ताईच्या ताटीचे अभंग आपल्याला माहिती आहेत. समाजाने अन्याय केला तरी सुद्धा समाजाच्या कल्याणासाठी सद्गुरू निवृत्तीदासांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठ, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, पंचीकरण, चांगदेव पासष्टी,
भक्तिपर, अभंग, गवळण, भारुड असं अनेक साहित्यातून ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला उपदेश दिलेला आहे. अशा या ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीला साक्षात विठ्ठलाच्या परवानगीनं विठ्ठल, रुक्माई, नामदेव, माऊलींची तिन्ही भावंड आणि इतर संपूर्ण जनजय सगळे तिथे साक्षीला उभे होते. देव, ऋषी, गंधर्व, किन्नर ह्या सगळ्यांच्या समोर माऊलींनी जनाच्या साक्षींनी संजीवन समाधी घेतली. अशा या माऊलींचं तत्वज्ञान जाणून घेण्याचा थोडासा प्रयत्न करूया. आई वडील आणि ही चारही भावंड एकदा त्र्यंबकेश्वरला असताना काय झालं की ते मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत होते आणि प्रदक्षिणा घालताना अचानकच आवाज आला, आरोळी आली, अरे वाघ आला, वाघ आला. आता वाघ आला म्हटल्यानंतर कुणी घाबरणारच. साहजिकच या आरोळीने सगळेच जशी वाट दिसेल तसे पळाले. कुणी कुणाची वाट पाहिली नाही, प्रत्येक जण तिथून पळाला. पण निवृत्तीनाथ मात्र त्यांच्या पूर्व सुकृतानं जवळच असलेल्या एका गुहेमध्ये शिरले आणि त्यांच्या भाग्याने त्या गुहेमध्ये नाथपंथांचे गहिनीनाथ उठते तिथे. मग त्या गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना नाथपंथाची दीक्षा दिली आणि मग तेच आपल्याला प्राप्त झालेलं हे नाथपंथाचं ज्ञान निवृत्तीनाथांनी आपल्या हातीने भावंडांना दिलं आणि यामुळंच मुक्ताई, सोपान आणि ज्ञानेश्वर माऊली या तिघांचंही आध्यात्मिक व्यक्तिमत्व घडवणारे मावळीत विश्वाभासू नवल उदयला चंडांसू असं ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या अध्यायात म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या. असे हेच सद्गुरू निवृत्तीनाथ त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे सद्गुरू म्हणून आले. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञान देवे जप केला. माऊली काय म्हणतात, ज्ञान देवे जप केला मग समाधी बैसला, नाम घेता बोध झाला देव आला हृदयासे. माऊली म्हणतात, मी म्हणजे अर्थात ज्ञानेश्वर माऊलींनी मी प्रथम जप केला, मग मी समाधी लावली आणि म्हणून समाधी लावावी म्हणून जेव्हा बसलो तेव्हा नाम घेता घेता मला आत्मज्ञान प्राप्त झालं आणि भगवंत माझ्या हृदयात प्रकट झाला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, नाम घेता घेता जेव्हा समाधी लागली तेव्हा त्या समाधीमध्ये भगवंत माझ्या हृदयात प्रकट झाला. त्या हृदयात प्रगटलेल्या भगवंताच्या, त्या माऊलींच्या या प्राप्त अनुभूतीतून, त्यांच्या साहित्यातून त्यांनी जो आपल्याला बोधामृत दिला आहे तो आपण चाखण्याचा प्रयत्न करूया. माऊलींचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून तो भाग मी थोडासा कमी घेतलेला आहे. सगळ्यात प्रथम आपण माऊलींचा हरिपाठ आधी पाहूया, कारण आई वडील यांनी प्रायश्चित्त घेतल्यानंतर आता ह्या 3 भावांची मुंज व्हायला पाहिजे. तर ह्या मुंज होण्यासाठी म्हणून शुद्धीपत्र काढण्यासाठी ह्यांना पैठणला जायचं होतं. तेव्हा आई वडील यांनी प्रायश्चित्त घेतल्यानंतर आळंदीहून ही 4ही भावंड शुद्धीपत्रक मिळवण्यासाठी पैठणला जाण्याला निघाली. तेव्हा वाटेमध्ये आळंदी ते पैठण, तेव्हा अर्थातच पायी प्रवास होता. तेव्हा आळंदी ते पैठण या 28 दिवसाच्या पायी प्रवासामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी रोज एका अभंगाचं भक्तिभाव पूर्ण असं निरूपण मुक्ताई आणि सोपान यांना केलं. तोच हा वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांच्या उपासना मार्गातला हरिपाठ आहे. ईश्वर प्राप्तीचं साधन म्हणून अखंड नामस्मरणाला विशेष महत्व देत भक्ती तत्वाचा माऊलींनी रचलेला हा पहिला नित्य पठणाचा त्यांचा ग्रंथ साहित्य म्हणजे हरिपाठ आहे. सहज सोप्या असलेल्या या नामस्मरण साधनेमध्येच आपल्या अध्यात्म जीवनाचा खरा पाया आहे आणि यातूनच माणूस आपलं शिखर गाठू शकतो, कळस गाठतो, असा बोध माऊलींनी या हरिपाठातून आपल्याला दिलेला आहे. अर्थात गीतार्थातील बृहत विचार सूत्र रूपानं पण सहज सोप्या शब्दात हरिपाठ अभंगात प्रकट केले आणि म्हणून असं म्हणता येईल की सूत्र रूपानं हरिपाठ आणि बृहत रूपानं ज्ञानेश्वरी हा बीज वृक्ष संबंध आहे आणि हे दोन्ही वारकऱ्यांचे महत्वाचे असे आधार ग्रंथ आहेत.
म्हणून माऊलींचा हरिपाठ, यातून माऊलींनी आपल्याला अखंड नामस्मरणाचा बोध दिलेला आहे, की ज्या कारणाने, ज्या नामस्मरणाच्या अनुषंगाने भगवंत सुद्धा पांडवांच्या घरी स्थिरावलेले होते. तेव्हा असा हा नामस्मरणाचा जो बोध आहे तो या हरिपाठातून माऊलींनी आपल्याला दिलेला आहे. एक सोपं साधन आपल्या जीवनातलं नामस्मरण हे त्यांनी आपल्याला या हरिपाठातनं तत्वज्ञान हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. हरिपाठाप्रमाणेच चांगदेव पासष्टी ही ज्ञानेश्वर माऊलींनी 1400 वर्ष जगलेल्या महान योगीराज चांगदेव यांचा अहंकार दूर करण्यासाठी अद्वैत वेदांत तत्वज्ञानाचा आध्यात्मिक उपदेश देण्यासाठी केलेली 65 ओव्यांची ही काव्यरचना आहे. आणि म्हणून तिला आपण चांगदेवांना दिलेला हा 65 ओव्यांचा बोध, म्हणून तिला आपण चांगदेव पासष्टी असं म्हणतो. आत्मज्ञानाचं संपूर्ण सार सांगून मीपणा, अहंकार कसा नष्ट करावा याचा बोध माऊलींनी वाघावर बसून हातात सर्पाचा चाबूक घेऊन आलेला चांगदेव यांना देताना स्वतः निर्जीव भिंत चालवून आपल्याही शक्तीची एक छोटीशी झलक चांगदेवांना त्यांनी दाखवली आहे. अनेक सिद्धी मिळवत महान योगी बनलेल्या आणि तरी सुद्धा मनातला अहंकार नष्ट न झाल्यामुळे, चांगदेवांच्या मनातला अहंकार नष्ट न झाल्यामुळे त्यांना गुरुबोध झालेला नाहीये. आणि मग गुरुबोध न झाल्यामुळे, सद्गुरूची प्राप्ती न झाल्यामुळे, सद्गुरूचा कृपाप्रसाद न मिळाल्यामुळे आत्मज्ञान प्राप्त न झालेल्या या चांगदेवांचं वटेश्वर असं नामकरण करीत मुक्ताईंनी चांगदेवांना जो उपदेश केला, ती मुक्ताई म्हणते, मुक्ताई म्हणे नाव पै ठेवीन, सुता बोलवीन वटेश्वरा. सुता म्हणजे मुलाला, माझ्या मुलाला मी वटेश्वरा बोलेल आणि त्याचं नाव बी ठेवेल असं म्हणून मुक्ताईने चांगदेवांना पाळण्याचे अभंग गायलेले आहेत. असे हे चांगदेव पासष्टी हा माऊलींचा अत्यंत महत्वाचा असा ग्रंथ आहे, की ज्याच्यातून त्यांनी आपल्याला मनातला अहंकार कसा नष्ट करायचा ह्याचा बोध चांगदेवांसोबतच आपल्याला सुद्धा दिलेला आहे. माऊलींचा सर्वात प्रसिद्ध असलेला ग्रंथ म्हणजे अर्थात ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी. असं म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी रोज वाचावी आणि एक तरी ओवी अनुभवावी. माऊलींच्या एकूण ग्रंथसंपदेमध्ये ज्ञानेश्वरीचं स्थान सर्व दागिन्यात श्रेष्ठ असलेल्या मंगळसूत्रासारखं श्रेष्ठ असं आहे. जसं दागिने किती असू देत, पण मंगळसूत्र नसेल तर तो गळा जसा ओकाबोका वाटतो, तसं सगळ्या अलंकारामध्ये जसं मंगळसूत्र श्रेष्ठ, तसं सगळ्या साहित्यामध्ये माऊलींच्या ज्ञानेश्वरी ही श्रेष्ठ अशी वाटते. माऊलींचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे जणू उपनिषदाचं, उपनिषद रूप गाईचं शुद्ध सात्विक दूधच म्हणता येईल. ज्ञानेश्वरी जर आपण वाचू गेलो तर आपल्या लक्षात येतं की ज्ञानेश्वरीमध्ये आधी भगवंत आणि अर्जुन यांच्यातला सख्य संवाद आहे, दोघांमध्ये सख्य संवाद आहे. आणि नंतर जसं जसं कृष्णाचं रूप अर्जुनाला समजू लागलं, भगवंताचं रूप त्यांना जसं जसं लक्षात येऊ लागलं, तसं नंतर सद्गुरु बोधामृतानं तो कृष्ण आणि भगवंत आणि अर्जुन, कृष्ण म्हणता येणार नाही आता, आधी जो होता तो कृष्ण आणि अर्जुनामधला संवाद होता, पण आता मात्र तो गुरु आणि शिष्य यांच्यातला संवाद झाला. आणि म्हणून सद्गुरु बोधामृतानं तो गुरु शिष्य संवाद बनलेला आहे. ज्ञानयोग, कर्मयोग, कुंडलिनी जागृती मार्ग, भक्ती मार्गाचं ससं, असं या चारही मार्गाचं अत्यंत सविस्तर असं निरूपण माऊलींनी या भावार्थ दीपिकेमध्ये केलेलं आहे. सांख्य तत्वज्ञान मांडताना दुसऱ्याच अध्यायामध्ये सांख्य तत्वज्ञान दिलेलं आहे. सांख्ययोगच असं म्हणतो आपण त्याला ज्ञानेश्वरीतल्या या दुसऱ्या अध्यायाला. सांख्य तत्वज्ञान मांडताना प्रकृती आणि पुरुषांचं वर्णन चित जड, परा अपरा, क्षेत्र क्षेत्रज्ञ, क्षर अक्षर अशा या विविध रूपामध्ये
माऊलींनी आपल्याला पुढे 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 वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि ह्यांचा संबंध दाखवताना कसा दाखवला आहे की जसं बर्फाचे अनेक रूप, पाण्याचे अनेक रूप आपल्याला बर्फ, लाट, लहर, पेस असं दिसून येतं. सोन्याचे अनेक रूप आपल्याला, मूळ सोनं एकच पण त्याच्या दागिन्याच्या रूपाने अनेक सोन्याचे आपल्याला प्रकार पाहायला मिळतात. तसंच माती आणि विविध आकारातले मातीचे भांडे पाहायला मिळतात. अशा ह्या बर्फाचं, सोन्याचं, मातीचे, ह्या विविध आकारातल्या ह्या मातीच्या भांड्याचं, अशा ह्या दैनंदिन जीवनातल्या उपमा देत समजावून देताना माऊलींनी आपल्या देहामध्ये असलेला जो आत्मा आहे तो अमर आहे. आपल्या देहातला आत्मा अमर आहे आणि हा देह मात्र नश्वर आहे, नाशिवंत आहे, हे आपल्याला त्यांनी समजून दिलेलं आहे. म्हणजे अमर आत्मा आणि नश्वर देहाचं ज्ञान विस्तरून माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे. कशाच्या आधारे सांगितलेलं आहे? आपल्याला हे सोनं, माती ह्याच्या रूपाने सांगितले. उदाहरणार्थ जर आपण पाहू गेलो तर सोन्याचे आपण दागिने करतो. सोन्याचा दागिना मोडला तर पुन्हा आपल्याला मूळ सोनंच मिळतं. मातीचं भांड जरी फुटलं तरी त्यातून आपल्याला मूळ मातीच मिळते. तसंच देह नष्ट जरी झाला, ज्या देहात आहे आत्मा आहे तो देह नष्ट जरी झाला तरी मूळ आत्मा तसाच राहतो. हे सांख्याचं तत्वज्ञान माऊलींनी आपल्याला या सांख्य तत्वज्ञान या अध्यायामध्ये, सांख्ययोग अध्यायामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून संत आपल्याला नेहमी सांगतात की देहाला नटवू नका. नटवायचंच असेल तर आत्म्याला सजवा, देहाला नाही तर आत्म्याला सजवा, असा बोध माऊलीने सुद्धा आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर आपण जर पाहू गेलो तर भगवद्गीतेमध्ये यज्ञ आचरण्यासाठी सांगितलेलं आहे. गीतेने यज्ञाचा पुरस्कार केलेला आहे, यज्ञ आचरण्यास सांगितलेलं आहे. आणि माऊलींनी मात्र त्या यज्ञाचं स्वरूप स्वधर्माचरण म्हणजेच तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होय पारा तोषा लागे, असं ज्ञानेश्वरीतल्या 18व्या अध्यायामध्ये 917व्या ओवीमध्ये माऊलींनी म्हटलेलं आहे. की अर्थात वासुदेव सर्वमिती, संपूर्ण चराचर वासुदेवानीच भरलेला आहे. संपूर्ण चराचरात तो भगवंतच व्यापून उरलेला आहे. तेव्हा अशा जगात सर्वत्र व्यापून असणाऱ्या, जो आपला करता भरता हरता असा तिन्ही जो ईश्वर आहे, त्या ईश्वराची आपल्या स्वधर्माचरणाने खरी पूजा करून त्याला संतुष्ट करा. यज्ञ करून संतुष्ट करा नाही, तर आपल्या स्वतःच्या कर्माचं आचरण करून, स्वधर्माचं आचरण करून, धर्म म्हणजे जातपात नाही असं सांगितलेलं आहे, तर आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म म्हणजे आपलं स्वधर्म आहे. तेव्हा या स्वधर्माचे खरी पूजा करून, स्वधर्माचरणानेच या ईश्वराची खरी पूजा करून त्याला संतुष्ट करा. म्हणजेच तुमच्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते कर्म तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे करा. असा हा कर्मयोगाचा सहज, साधा, सोपा आणि सुलभ असा बोध माऊलींनी त्या काळामधल्या त्या लोकांना दिलेला आहे. त्याचं कारण असं की त्यांना तत्वज्ञान माहिती होण्यासाठी एवढं तत्वज्ञान समजणं अवघड होतं, कारण दिवसभर कष्ट करायचे. लोहार, सुतार, सगळेच जण, शेतकरी काय किंवा इतर सगळे जे व्यावसायिक होते ते दिवसभर आपापल्या कष्टामध्ये, कामामध्ये कार्यरत असायचे. तेव्हा त्यांना जर यज्ञ करायला वेळ कधी मिळणार? तेव्हा माऊलींनी त्यांना हा साधा सोपा बोध दिलेला आहे की तुम्ही जे तुमचं कार्य करता ते कार्य निष्ठेने, प्रामाणिकपणे, सच्च्या भावाने करा. तीच तुमची स्वधर्माचरणाने झालेली खरी ईश्वराची पूजा आहे आणि त्या पूजेनेच भगवंत संतुष्ट होईल. असा कर्मयोगाचा बोध हे तत्वज्ञान माऊलींनी त्या काळामध्ये या सर्वसामान्य लोकांना दिलेलं आहे. आणि म्हणून व्रत, वैकल्य, तीर्थाटन, कर्मकांडात हे जे लोक अडकलेले होते त्या लोकांना आपल्या वाट्याला आलेलं कर्म हेच आपलं श्रेष्ठ स्वधर्माचरण असा, पण हे करताना कर्तृत्वाचा अभिमान टाकून देऊन आणि कर्मात असून सुद्धा नैष्कर्मसिद्धी साधण्याचा त्यांनी बोध दिलेला आहे. पहा, आपल्या कपाळावर असलेल्या टिकल्या आपण बदलू शकतो, पण आपल्या कपाळावर जे विधी लिखित लिहून आलेलं आहे ते आपण बदलू शकत नाही. आणि म्हणून आपल्या वाट्याला जे आलेलं कर्म आहे ते आपलं स्वधर्म, आपला तो स्वधर्म आहे. आणि म्हणून ते कर्म आपण
करत अवघा संसार सुखाचा करून जगाला सुद्धा आनंदाचा आवार घालावं आणि आपण सुद्धा आनंदित व्हावं, असं हे आपल्या जीवनाचं ध्येय असावं, असं माऊलींनी आपल्याला ह्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरी जर आपण पाहू गेलो तर सगळ्यात महत्वाचं काय असेल? ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ हे नाथ पंथांचे होते आणि नाथ पंथ म्हटलं की कुंडलिनी हा अनमोल ठेवा नाथ पंथांचा आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीमध्ये पंथराज अर्थातच कुंडलिनी जागृती मार्गदर्शन हे विशेष उल्लेखनीय स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आत्मसाक्षात्कार हे माऊलींच्या नीतिमीमांसेचं ध्येय होतं आणि म्हणून जेथे ज्ञान, ध्यान, कर्म आणि भक्ती या चारही वाटा एकत्रित येऊन मिळतात, ज्या मार्गावरचे योगेश्वर भगवान श्री शंकर अजूनही कापडी आहेत असं म्हटलं जातं. कापडी म्हणजे यात्रेकरू, वाटसरू, तो मार्ग अजूनही ते चालतात असं म्हटलं जातं. तेव्हा ज्या मार्गावरचे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण शंकर हे अजूनही कापडी आहेत, ज्या मार्गाने अजूनही साधकाचे सिद्ध होतात आणि ज्या मार्गाने जाताना साधकाची तहान भूक सुद्धा हरवते आणि पावला पावलावर त्याला मोक्षाच्या खाणी उघडतात, असा हा कुंडलिनी जागृतीचा मार्ग माऊलींनी, ज्याला आपण पंथराज म्हणतो, राजयोग म्हणतो, कुंडलिनी योग म्हणतो, तो कुंडलिनी योग, तो पंथराज योग, तो राजयोग, माऊलींनी हा मोक्षाचा राजमार्ग हा या कुंडलिनी योगातून षटचक्र नागिनीसारख्या वेटोळ्या घालून बसलेल्या कुंडलिनी जागृतीतून ज्ञानेश्वर माऊलींनी या अध्यायामध्ये आपल्याला आत्मसंयम योग अध्यायामध्ये अतिशय सविस्तर वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि म्हणून जे कर्ममार्गाने जाणार आहेत त्यांना स्वधर्माचरणाचा मार्ग दिला आणि जे योग मार्गाने भगवंताची प्राप्ती करणारे आहेत त्या योग मार्गातल्या भक्ती मार्गाच्या योग मार्गाने जाणाऱ्या या सिद्ध साधकांसाठी म्हणून माऊलींनी कुंडलिनी जागृतीचा आपल्याला बोध दिलेला आहे. तो या 6व्या अध्यायामध्ये आपल्याला संपूर्ण कुंडलिनी जागृतीचं तत्वज्ञान आपल्याला पाहायला मिळतं. तर भक्ती योगाचं सविस्तर वर्णन विवेचन करताना अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी अशा या 4 भक्तांचं वर्णन करीत सगुण निर्गुण उपासनेतलं श्रेष्ठत्व माऊलींनी आपल्याला स्पष्ट करून दिलेलं आहे या अध्यायामध्ये. काम, क्रोध, अहंकार ह्या सगळ्यांचा त्याग करून निर्गुण भक्तीपेक्षा सुद्धा सगळं काही वासुदेव भगवान आहेत अशा सोप्या सगुण भक्तीमध्ये भगवंताला अनन्यतेनं शरण जाणाऱ्या अनन्य ज्ञानी अशा भक्ताचं माऊलींनी ह्याच्यामध्ये श्रेष्ठत्व गायलेलं आहे या भक्ती योग अध्यायामध्ये. श्रुती, उपनिषद, गीता या सगळ्यांच्या वचनाचा अर्थ उलगडताना परब्रह्म साक्षात अवतरून त्यानंच हे विश्वचक्र सांभाळलं आहे, धर्माची स्थापना केलेली आहे, धर्माची संस्थापना केली, त्यांनीच अधर्माचा नाश केला, त्यांनी सज्जन लोकांचं रक्षण केलं, असा ह्या भगवंताच्या अवतारामागचा उदात्त हेतू सुद्धा माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये अधिक स्पष्ट केलेला आहे. आणि अनेक विभूतींचं वर्णन करीत विश्वरूप दर्शन हा तर ज्ञानेश्वरी मधला अदृष्टपूर्व असा एक विभाग माऊलींनी रचलेला आहे. हा रचत असताना भाषाकारांना वाट पुसत असं म्हणणाऱ्या माऊलींनी खरं तर स्वतंत्र भरारी घेतली असंच म्हणावं लागेल. माऊलींच्या ह्या ज्ञानेश्वरीमध्ये जर पाहू गेलो आपण तर अनेक दृष्टांत आणि अनेक उपमा आपल्याला पाहायला मिळतात. अनेक दृष्टांतांनी माऊलींनी आपल्याला हे तत्वज्ञान सोपं करून सांगितलेलं आहे. त्याच्यातला सगळ्यात सोपा जर दृष्टांत आपल्याला जर पाहायचा असेल माऊलींचा तर तो शुकनलिका दृष्टांत आहे. माऊली म्हणतात की एका झाडावर पोपट, एक पारधी जो असतो तो पोपटाला पकडण्यासाठी म्हणून झाडाला एक छोटी नळी अशी लटकवून ठेवतो तो झाडाला, आणि पोपट नेहमीप्रमाणे उडून त्या
नळीवर येऊन बसतो आणि पोपटाच्या वजनाने नळी ती फिरते आणि पोपट उलटा होतो. आणि मग आता आपण पडतोय ह्या भीतीने तो पोपट त्या नळीला घट्ट धरून बसतो. जसा पोपट आपण पडतो ह्या भीतीने नळीला घट्ट धरून बसतो आणि अलगद पारध्याच्या हातामध्ये जातो, तसंच आपण सुद्धा हा संसार माझा आहे, माझा आहे असं म्हणत त्या संसाराला घट्ट चिटकून बसतो आणि परमार्थापासून दूर जातो. असा सुंदर शुकनलिका दृष्टांत देत माऊलींनी आपण कसं माझा संसार म्हणून या प्रपंचाच्या मोहजालामध्ये अडकतो ह्याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग ही प्रपंचात अडकवणारी माया ही कशी दुस्तर वाहणारी माया नदी आहे, असं माया नदीचं रूपक सुद्धा माऊलींनी माया नदीच्या रूपकातून त्यांनी आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे की त्या नदीच्या, जसं नदीला पूर आल्यानंतर कशी ती धोधो धोधो वाहत जाते, तशी ह्या मायेचा पूर माणसाला या प्रपंचामध्ये त्याला तो भरकटवतो आणि मग त्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये आलेले खाचकळगे भोवरे असं ह्याच्यामध्ये गुरफटून माणूस तिथेच फिरत राहतो, त्याच ह्याच्यामध्ये अडकत जातो. असं हे सोपे सोपे म्हणजे लोकांच्या त्या काळातल्या माऊलींच्या काळात असलेल्या लोकांना सहज सोप्या शब्दात समजावं अशा पद्धतीने शुकनलिका दृष्टांत देऊन त्यांनी आपण कसं प्रपंचाला चिटकून राहतो किंवा नदीच्या रूपकातून कसे खाचखळगे आणि भोवऱ्यामध्ये आपण फिरत राहतो, असे सोपे सोपे अनेक दृष्टांत माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये दिलेले आहेत. कितीतरी दृष्टांत आपल्याला ह्या त्यांच्या आणि त्या रूपकातून आपल्याला प्रपंचाचं ह्या माऊलींनी वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हटलं की आपल्याला नेहमीच त्यांच्या जोडीनेच आपण श्रीमद शंकराचार्य यांचं नाव एकदा तरी घेतोच. आणि शंकराचार्य आणि माऊली दोघांचं नाव जेव्हा घेतो तेव्हा मायावाद आणि चिदविलासवाद सगळ्यांनाच आठवतो. श्रीमद शंकराचार्यांच्या मायावादावर माऊलींनी स्वतंत्र असा चिदविलासवाद स्पष्ट केलेला आहे. मायावादाचं स्वरूप स्पष्ट करणारा आचार्यांचा प्रसिद्ध सिद्धांत म्हणजे ब्रह्मसत्य जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर. आचार्यांचा हा सिद्धांत अतिशय प्रसिद्ध आहे. म्हणजेच एकमेव ब्रह्म तेवढं सत्य आहे. हा जो आपल्या देहामध्ये असलेला जो जीव आहे तो ब्रह्मच आहे, दुसरं काही नाही. दिसणारं जगत मात्र मिथ्या आहे, भासमान आहे. खोटं म्हणत नाहीत माऊली, आचार्य खोटं म्हणत नाहीत. आचार्य त्याला मिथ्या आहे म्हणतात, भासमान आहे म्हणतात. असं आणि या भासमान दिसणाऱ्या जगत यासाठी आचार्यांनी रज्जू सर्प हा दृष्टांत दिलेला आहे. रज्जू सर्प हा दृष्टांत दिला आहे म्हणजे आपल्या समोर पडलेली दोरी आहे, लांब एक दोरी पडलेली आहे, संध्याकाळ झाली, तिथे दोरी पडली आणि आपल्याला वाटतं अरे तिथे साप आहे बरं का. म्हणजे जवळ पडलेली समोर पडलेली दोरी ही आपल्याला साप वाटतंय, पण जेव्हा आपण जवळून तिच्या जवळ जाऊ आणि निरखून पाहू तेव्हा आपल्याला लक्षात येतं अरे मला उगीच वाटलं साप आहे, ही तर दोरी आहे. पण तो साप आहे का दोरी आहे हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला त्या जवळ जाऊन पाहावं लागतं, तिथे ती दोरी आहे का साप आहे. तसंच माऊली म्हणतात त्या ज्ञान प्राप्तीसाठी ब्रह्म आहे का नाही, ब्रह्म आपण म्हणतो ना ब्रह्म सत्य एकमेव ब्रह्म आहे असं म्हणतो, मग ते ब्रह्म आहे की नाही हे लक्षात येण्यासाठी, ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी आधी त्या तत्वाच्या जवळ जाऊन आपल्याला पाहावं लागेल की ते तत्व काय आहे. आणि म्हणून आचार्यांनी ब्रह्मावर असाच मिथ्या जगत भास असं त्यांनी म्हटलेलं आहे. आचार्यांनी मायावादामध्ये स्थूलता म्हणजे जड आणि विविधता म्हणजे अनेकत्व हे दोन्ही मृगजळासारखे भासमान आहेत असं लक्षात घेऊन हे अज्ञान टाकून द्यायचं. म्हणजे हे मृगजळ आहे, भासमान आहे. ही तुम्हाला जरी विविधता दिसत असेल जगामध्ये तरी ते मिथ्या आहे, भासमान आहे, आपल्याला वाटते ती, पण त्यामध्ये असलेलं मूळ तत्व हे ब्रह्मच आहे. तेव्हा हे आपल्याला जी विविधता दिसते ते अज्ञान टाकून देऊन ब्रह्माचं खरं वास्तव ज्ञान घेण्यासाठी आपल्याला आचार्यांनी सांगितलेलं आहे, शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि माऊलींनी आचार्यांचा हाच मायावाद
स्थूलाच्या पातळीवर स्वीकारला आहे. आणि म्हणून विश्वरूप दर्शन व्हावं या अध्यायामध्ये माऊली म्हणतात की स्थूल दृष्टीची जवनिका फेडली, स्थूल दृष्टीची जवनिका फेडली, म्हणजे स्थूलाचं त्यांनी स्वीकारलेलं आहे त्याच्यामध्ये. किंवा पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा स्थैसा स्थूलाकारी नाशिवंते, पुढे म्हटलेले की पाहते मज अविनाशाते तरी कैसा दिसे, असं माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरीत सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे आचार्यांच्या सिद्धांतातलं मर्म जाणून माऊलींनी हा विचार अधिक स्पष्ट करून सांगण्यासाठी त्याच्यामध्ये चिद्विलासवाद म्हणजे चित म्हणजे चितचा विलास म्हणजे चैतन्याचा विलास ह्याची भर घालून आचार्यांचा सिद्धांत आपल्याला खूप समजण्यासाठी खूप सोपा करून दिलेला आहे. आता सांख्य तत्वज्ञान मांडताना प्रकृती आणि पुरुष असं म्हणतं. सांख्य तत्वज्ञान आपल्याला कपिल मुनींनी दिलेलं आहे. आणि कपिल मुनी त्यांच्या तत्वज्ञानात सांगतात की जगात फक्त दोनच गोष्टी आहेत, एक प्रकृती आणि पुरुष. प्रकृती म्हणजे चराचर सृष्टी आणि पुरुष म्हणजे त्यामध्ये असलेला आत्मा. तेव्हा सांख्य तत्वज्ञान मांडताना प्रकृती आणि पुरुषांचं वर्णन चित आणि जड असं केलं आहे. चित म्हणजे चैतन्यमय अर्थात आत्मा, जड म्हणजे हे स्थूल देह असं. तर चित म्हणजे चैतन्य, ही चित प्रकृती म्हणजेच माऊलींनी तिला पराप्रकृती असं म्हटलेलं आहे. तेव्हा ही चित प्रकृती म्हणजेच पराप्रकृती ही जड प्रकृती म्हणजेच अपराप्रकृतीमध्ये चैतन्य उत्पन्न करते. आता आपण थोडक्यात जर पाहू गेलो तर आपला देह आहे, हा देह म्हणजे आपली अपराप्रकृती, आणि परप्रकृती म्हणजे आपल्या देहात असलेला आत्मा. जोपर्यंत देहात आत्माच नाहीये तोपर्यंत ह्या देहाचं काही महत्व नाहीये, या देहाचा काही उपयोगच नाहीये. आणि म्हणून माऊली म्हणतात की चित म्हणजे चैतन्य, ही चित प्रकृती म्हणजेच ही पराप्रकृती जड प्रकृतीत म्हणजेच अपराप्रकृतीमध्ये चैतन्य उत्पन्न करते. आणि ही पराप्रकृती काय आहे, तर ही पराप्रकृती भगवंताचं वैशिष्ट्य आहे. ही पराप्रकृती भगवंताचं वैशिष्ट्य आहे. जसा वायू आपल्याला हा ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं सुंदर उदाहरण दिले माऊलींनी. माऊली म्हणतात की जसा वायू आकाशापासून उत्पन्न होतो, आकाशामध्येच राहतो आणि आकाशातच लीन होतो, त्याप्रमाणे हा संपूर्ण संसार, ही संपूर्ण सृष्टी ही त्या भगवंतापासूनच उत्पन्न होते, त्या भगवंतामध्ये स्थित राहते आणि भगवंतातच लीन होते. प्रभव, स्थिती आणि प्रलय हे तिन्ही भगवंतापासूनच आहेत आणि भगवंतातच लीन होणारे आहेत. म्हणून ह्या भगवंताशिवाय या जगात दुसरी कोणतीच वेगळी सत्ता नाहीये. आणि यालाच माऊलींनी सुंदर 7व्या अध्यायामध्ये आपल्याला सुंदर गीतेमध्ये सूत्रे मणिगणा इव असं केलेलं आहे. आणि माऊलींनी सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती ओविले असं त्यांनी ज्ञानेश्वरीतल्या 7व्या अध्यायात म्हटलं आहे. म्हणजे जसे सोन्याचे तार आहे आणि सोन्याच्या तारेमध्ये सोन्याचे मणी ओवलेले आहेत. दिसताना आपल्याला तार वेगळी दिसते आणि सोन्याचे गोल मणी वेगळे दिसतात. सोनं एकच आहे, तार रूपाने सोनं आहे आणि मणी रूपाने सुद्धा सोनंच आहे. पण सोनं आपल्याला तार आणि गोल मण्याच्या रूपामध्ये वेगवेगळं लक्षात येतं, पण वास्तविक हे दोन्ही एकच म्हणजे सोनंच आहे. तसंच संपूर्ण जगतामध्ये विविध नाव, रंग, रूप, आकार यांनी हे जीव जरी वेगवेगळे दिसत असले, आपण म्हणतो ना स्वेदज, जारज, उद्भिज, अंडज असं आपण म्हटलेलं आहे, ही संपूर्ण चराचर सृष्टी पहा, एका माणसासारखा दुसरा माणूस नाहीये. तेच नाक, डोळे, तोंड दिलेलं आहे देवाने, पण प्रत्येकाचं नाक, डोळे, तोंड कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये इतकं वेगळं केलंय की माणसासारखा माणूस दिसत नाही. तेव्हा विविध नाव, रंग, रूप, आकार यांनी जरी जीव हे वेगवेगळे दिसत असले तरी सुद्धा त्या सर्वात व्यापून असलेलं चेतन तत्व हे भगवंताचंच आहे. आणि जसं माळेतल्या मण्यांची हालचाल, आपण माळेतली जेव्हा मणी ओढतो, जप करतो, तेव्हा जप करताना आपण त्या सूत्राच्या आधारे त्या मण्याला बोटाने सरकवत असतो. तेव्हा माळेतल्या मण्यांची हालचाल जशी आपण त्या ओवलेल्या सूत्राच्या आधारे करत असतो,
तशीच आपली सगळी सूत्र ही ह्या भगवंताच्या स्वाधीन आहेत, भगवंताच्या अधीन आहेत. आणि म्हणून संपूर्ण सृष्टीचा हा भगवंतच करता भरता हरता आहे. आणि म्हणजेच मणिरूप असलेली अपरा प्रकृती म्हणजे आपण देह, आणि धागा किंवा तार रूप असलेली पराप्रकृती म्हणजे आत्मा, हे दोन्हीही भगवंतच आहेत आणि तेच परिपूर्ण आहेत. असा हा अपरा प्रकृतीतही, अपरा प्रकृती जगतामध्ये सुद्धा आहे आणि जीवात सुद्धा आहे. पण परमात्म्यामध्ये मात्र अपरा आणि परा ह्या दोन्ही प्रकृती नाही आहेत. तो म्हणून भगवंतांनी 15व्या अध्यायामध्ये किंवा माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी पुरुषोत्तम या 15व्या अध्यायामध्ये क्षर आणि अक्षर या दोन्हीपेक्षा निराळा असलेला पुरुषोत्तम त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्या परमधामात जाऊन पोहोचणं, त्याच्या तिथे जाऊन पोहोचणं म्हणजे आपलं जीवन सार्थकी करणं, असं माऊलींनी सांगितलेलं आहे. माऊलींनी ही संकल्पना मांडताना त्यामध्ये विश्वोत्तीर्ण परमात्मा आणि विश्वात्मक ईश्वर या दोन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. आपल्या दाता सरांच्या भगवद्गीता काय शिकवते या पुस्तकात सुद्धा त्यांनी ह्या दोन गोष्टी खूप सुंदर स्पष्ट केल्या आहेत. आणि डॉक्टर अभय टिळक सुद्धा ज्या वेळेला आपल्याला अमृतानुभव शिकवत होते, त्यावेळेला विश्वोत्तीर्ण परमात्मा आणि विश्वात्मक ह्या भावना त्यांनी त्यावेळेला ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. त्यातलं मला जेवढं समजेल तेवढं मांडण्याचा मी प्रयत्न करते. माऊलींनी ही संकल्पना मांडताना त्यात विश्वोत्तीर्ण परमात्मा आणि विश्वात्मक ईश्वर ह्या दोन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. तर विश्वोत्तीर्ण परमात्मा म्हणजे विश्वाच्याही पलीकडे असलेला, विश्वाच्या सीमांनी न बांधलेला सर्वोच्च सर्वोत्तम ईश्वर, सर्वोच्च आणि सर्वोत्तम ईश्वर. परमात्मा विश्वाच्या पलीकडे असून तो निर्गुण निराकार रूपात असतो. तो सृष्टीच्या आत म्हणजे विश्वमय असून, म्हणजे आपल्या देहात आत्मारूपाने तो आहे म्हणून विश्वमय आहे. तो सृष्टीच्या आत आहे म्हणजे आपल्या देहात आत्मारूपाने आहे म्हणून सृष्टीच्या आत म्हणजे विश्वमय असून सुद्धा त्याहून भिन्न निराळा विश्वोत्तीर्ण म्हणजे तो पुरुषोत्तम तो असतो. आणि मग अखिल विश्वाचा आधार असून विश्वापलीकडे असलेली ही सर्वोच्च अशी सत्ता आहे. आणि म्हणून आपण या विश्वोत्तीर्ण परमात्मा, निर्गुण निराकार परमात्म्याची उपासना करावी आणि विश्वात्मक ईश्वराची म्हणजेच विश्वात चराचरात सगळीकडे व्यापून असलेल्या ह्याची सेवा साधना करावी, असं म्हणत माऊलींनी आपल्याला पसायदान मागताना आता विश्वात्मके देवी असं म्हटलेलं आहे. तो विश्वात्मक देव त्यांनी त्या पसायदानाची सुरुवात करताना आता म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगून झालेली आहे, संपूर्ण तत्वज्ञान देऊन झालेलं आहे. आणि आता ते ह्या विश्वात्मक देवाला मागणं मागत आहेत संपूर्ण झाल्यानंतर, असं माऊलींनी म्हटलेलं आहे. असं हे संपूर्ण दृश्य विश्व त्या परमात्म्याच्या ज्ञानशक्ती, इच्छा, क्रिया ह्यांची ही क्रीडाच आहे. ही अनेकता नाही तर ती विविधता आहे. हे जड विश्व जेव्हा असा ब्रह्माचा संकेत करतं तेव्हा त्याला माऊलींनी चैतन्याचा विलास, त्या परब्रह्माचा विलास अर्थात चिद्विलास असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या एकतेचं अनेकात दर्शन किंवा त्या ज्ञानाचं विविधतेने अवतरण हा ज्ञानंदाचा विलास आहे. आणि इथे आपल्याला अनेकात विविधतेचा, इथे आपल्याला अनेकत्वात विविधतेचं दर्शन आपल्याला होतं. आणि अशा ह्या अनंताचं सांत्वात अवतरणं ही सुद्धा एक त्याची कलाच आहे. आणि म्हणून माऊलींनी आपल्या अमृतानुभव यात म्हटलं आहे की मायेनी, जी गुणक्षोभिनी माया आहे, जे गुणक्षोभिनी मायेने परब्रह्माचं जर दर्शन घडवलं नाही तर ती माया व्यर्थ ठरेल, असं अमृतानुभवात माऊलींनी म्हटलेलं आहे. ह्या अमृतानुभवाची एकूण 10 प्रकरणं आहेत. अमृत असा अनुभव
त्यालाच अमृतानुभव असं म्हटलेलं आहे. माऊलींना जो अमृत असा अनुभव प्राप्त झाला तोच अमृतानुभव असं म्हटलेलं आहे. माऊलींनी हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं सांगितलं. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली अवधान द्यावे असं म्हणतात. चांगदेव 65 मध्ये सुद्धा माऊलींनी उपदेश देण्याचीच भूमिका घेतलेली आहे. तिथे सुद्धा आपल्याला उपदेश दिलेला आहे, अहंकार नष्ट करण्यासाठी सांगितलेला आहे. पण अमृतानुभव यामध्ये माऊलींनी अमुक करा असा उपदेश दिलेला नाहीये. उपदेश नसून अमुक कसं आहे असा सिद्धानुवाद म्हणजे अमृतानुभव. नाथ संप्रदायामध्ये गुरु साक्षात परब्रह्म असं गुरुचं स्थान अनन्यसाधारण आहे. आणि म्हणून तर सद्गुरूबद्दल नेहमीच आदर भाव, नम्रता, अनन्य शरणांगती. आपण जर ज्ञानेश्वरी पाहू लागलो तर माऊलींनी कितीतरी अध्यायामध्ये आधी सद्गुरु स्तवन घेतलेलं आहे आणि मग पुढे विषयाची मांडणी केलेली आहे. आणि म्हणून सद्गुरूबद्दल नेहमीच आदर भाव, नम्रता, अनन्य शरणागती वर्णन करीत अमृतानुभवाच्या दुसऱ्या प्रकरणात सुद्धा माऊलींनी सद्गुरूचं स्तुतिस्तोत्रच गायलेलं आहे असं म्हणता येईल आपल्याला. असं हे अमृतानुभवाचं दुसरं प्रकरण म्हणजे सद्गुरूचं स्तुतिस्तोत्रच आहे. आता नाथपंथांचं तत्वज्ञान हे शांभव तत्वज्ञान आहे. माऊलींनी अमृतानुभवातल्या पहिल्या चरणामध्ये शांभव तत्वज्ञानाचं वेगळंपण मांडताना शिव आणि त्याची शक्ती, शिवशक्ती हे आदी द्वंद्व माऊलींनी स्वीकारला आहे. शिव हा शक्तीसह आणि निरुपाधिक आहे. पुन्हा पुन्हा डॉक्टर अभय टिळकांचे शब्द ह्या सगळ्या वेळेला आठवतात ते बोलताना आपल्याला. किती तन्मयतेने त्यांनी आपल्याला अमृतानुभव शिकवलेला आहे. शिव शक्ती हे आधी द्वंद्व स्वीकारलेला आहे आणि शिव हा शक्तीसह निरुपाधिक आहे. इथं शिव हा विरक्त नसून तो शक्तीवर अनुरुक्त आहे. आणि ही अंबिका सुवर्ण गौर असून संपूर्ण जगत ही वस्तुप्रभा आहे असं माऊलींनी अमृतानुभव यातल्या त्यांच्या 659 आणि 677 ओवीमध्ये म्हटलेलं आहे. शिव आणि शक्तीचं ऐक्य वर्णन करताना माऊलींनी उभयतांवर पती पत्नीच्या सामरस्याचं रूपक घेतलं आहे. आणि हे रूपक वाचताना आपल्याला ज्ञानेश्वरीतल्या 13व्या अध्यायातल्या क्षेत्रज्ञ प्रकृती पुरुषाच्या रूपकाची आठवण येते. संपूर्ण विश्व हे शिव आणि शक्ती यांच्या मिलनाचं दृश्य रूप आहे. आणि म्हणून 2 टिपरीतून जसा एकच नाद, अर्थात शिव आणि शिवा हे दोघं मिळून जगाची कारण आहेत असं माऊलींनी म्हटलेलं आहे. आता शक्तीने शिव सोपाधिक बनत नाही किंवा झाकला जात नाही किंवा शक्ती बाजूला सारले की शिवाचं दर्शन होतं अशी ही वस्तुस्थिती नाहीये. तर सकटची तो आहे असं आहे. आणि हे दोघेही अव्यक्त आहेत. शिव प्रमाणाला विषय होत नाही म्हणून अव्यक्त म्हणावं लागेल आणि शिवा सूक्ष्म असल्यामुळे तिला अव्यक्त म्हणावं लागेल. म्हणजे हे दोघेही विश्वरूप आहेत आणि विश्वामध्ये अस्ति भाती प्रिय रूपानं शिव आहे आणि नाम रूपानं शिवा म्हणजे शक्ती आहे. शिव हा स्वरूपतः स्वयंप्रकाश आहे आणि त्याच्या प्रकाशानं शुद्ध सत्वगुणात्मक शिवा, पहा शुद्ध सत्वगुणात्मक शिवा असं आपण मायेला गुणक्षोभिनी माया असं म्हणतो. पण इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी, शिव हा स्वरूपतः स्वयंप्रकाश आहे आणि त्याच्या प्रकाशानं शुद्ध सत्वगुणात्मक असलेली ही शिवा, ही शक्ती ही देखील प्रकाशित आहे. आणि शक्ती शिवाचा प्रकाशच आहे. जसं काही एकच प्रकाश, एकच सत्ता आणि एकच आनंद. आणि म्हणून दोघे समरूपे. यांना माऊलींनी देव देवी असं म्हटलेलं आहे. आणि या शिव आणि शक्तीचं हे अद्वैत नातं हे कसं त्यांनी वर्णन केलेलं आहे, तर सूर्य आणि त्याचा प्रकाश, रत्न आणि त्याची कीळ,
चंद्र आणि त्याचं चांदणं, मोती आणि मोत्याचं पाणी, किंवा कमळ आणि कमळाच्या पाकळ्या ह्या जशा एक आहेत, यांच्यासारखं हे दोन्ही मिळून एकच. म्हणजे कमळाच्या पाकळ्या जरी आपण उमललेलं कमळ घेतलं तरी म्हणताना आपण कमळच म्हणतो. चंद्रासोबत त्याचं चांदणं दिसलं तरी आपण चंद्रच म्हणतो. तसंच जगा एवढं बाळ प्रसवून सुद्धा चराचर संसाराला आपल्या एकाच ठिकाणी निर्माण करून सुद्धा या उभयतामध्ये तिसरेपणा निर्माण होत नाही, असं हे जगावेगळ्या पती पत्नीचं रूपक माऊलींनी शिवशक्तीच्या वर्णनासाठी म्हणून या अनुभवामृतामध्ये त्यांनी योजलेला आहे. आणि हाच अद्वैत सिद्धांत ज्ञानेश्वरीमध्ये मांडताना मात्र भगवंत आणि अर्जुन यांच्या संबंधी माऊली तिथे म्हणतात की द्वैत न मोडता केले आपण ऐसे, म्हणजे द्वैत ठेवून अद्वैत केलं, असा हा अद्वैत सिद्धांत मांडून ये हृदयीचे ते हृदयी घातले, असा हा नाथ संप्रदायातला शक्तिपात माऊलींनी केलेला आहे. हा अद्वयानंद कसा आहे तर माऊली म्हणतात, दर्पणाहुनी चोखे दोन्ही होती सन्मुखे, तेथे येरी येर देखे आपणच पै जैसे. आरशामध्ये जर पाहिलं आपणच आपल्याला दिसतोय. तसं दर्पणाहुनी चोखे दोन्ही होती उन्मुखे, दोघे समोरासमोर आहेत. श्रीकृष्ण आणि अर्जुन, भगवंत आणि अर्जुन समोरासमोर आहेत. ये हृदयीचे ते हृदय गेल्यानंतर दोघंही एक रूप झालेले आहे. आरशात जसं आपणच आपल्याला पाहतो तिथं दुसरं कोणी नसतं, तसंच देव आणि भक्त हे दोघं एकपणाने नांदतात. देव आणि भक्तात एकच चैतन्य, आणि म्हणून भक्तीच्या सुखासाठी एकच परमात्मा देव आणि भक्ताच्या रूपात नटला, असा भाव ज्ञानेश्वरीतल्या 12व्या अध्यायात आणि अमृतानुभवाच्या या 9व्या प्रकरणामध्ये माऊलींनी व्यक्त केला आहे. आपण जर पाहू गेलो, वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या जर आपण पाहायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की डोंगरातल्या लेण्यामध्ये ज्याप्रमाणे एकच पाषाण आहे, त्या एकाच पाषाणामध्ये देऊळ आणि भक्त परिवार सगळा कोरावा, त्याप्रमाणेच एका चैतन्य तत्वातच देव, भक्त आणि भक्ती अशी त्रिपुटी निर्माण होऊन भक्तीचा व्यवहार होऊ शकतो. हे नवपरिमाण अद्वैत वेदांताला ज्ञानेश्वर माऊलींनी प्राप्त करून दिलं आहे, आणि हेच माऊलींच्या तत्वचिंतनाचं खास असं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. म्हणजे विश्वात विविधता आहे, तो एक अद्वैताचा अनुभव आहे, आणि म्हणून विश्वातील सर्व पदार्थ म्हणजे प्रकृतीच आहे, आणि या प्रकृतीच्या आरशात शिव स्वरूपानंद भोगत आहे, असा आपल्या तत्वचिंतनासाठी माऊलींनी अद्वैत हा स्वतंत्र शब्द योजला आहे. अद्वैत आणि अद्वैत ह्या दोन्ही शब्दात थोडा फरक आहे. अद्वैत ह्याच्यामध्ये 2 पदार्थ आहेत, त्यातला एक पदार्थ मिथ्या असतो आणि दुसरा सत्य पदार्थ उरतो. पण अद्वैत यामध्ये 2 पदार्थ मिळून एक पदार्थ असल्याने तिथे दोघांमध्ये तादात्म्य असतं, एक तादात्म्य असतं. असं हे या शांभव दैत तत्वज्ञानात असलेला वैशिष्ट्यपूर्ण क्रमयोग माऊलींनी आपल्याला याच्यामध्ये मांडलेला दिसून येतो. कसा मांडलाय माऊलींनी? बीज रुजतं, आपण बीज रुजवतो, बीज रुजलं की ते रुजतं आणि मग त्याला पान फूल लागतं, मग पुढे फूल सुकून त्याचं फळामध्ये रूपांतर होतं, फळाचा नाश होतो, त्याचा रसाचा परिपोष होतो. रस सुद्धा जेव्हा आपण खातो तेव्हा तृप्ती देऊन रस सुद्धा नाहीसा होतो. म्हणजे बीज पेरलं, रसाची तृप्ती होईपर्यंत जसा ही वाट पाहावी लागते, जसा हे क्रमाने ह्या घटना घडतात, तसंच ब्रह्माशी ऐक्य होऊन असणं हे क्रमाने येतं. एकदम आज मी ब्रह्मप्राप्ती करतो आणि बसतो म्हटलं तर होणार नाहीये. आणि म्हणून माऊलींचा चिद्विलासवाद नाथ परिपाटीप्रमाणे शांभव द्वैत यावर आधारलेला आहे. हे शांभव हे शैव नाहीत, शाक्त नाहीत आणि वैष्णव सुद्धा नाहीयेत, असं हे माऊलींनी आपल्याला अमृतानुभवातून शिवशक्तीतील अद्वैत त्यांनी सांगितलेलं आहे.
आपल्या या जगताच्या निर्मितीचं हे नातं परब्रह्माशी असत आहे. वरवर जर आपण पाहू गेलो तर भिन्न भिन्न दिसणाऱ्या या भूतमात्रामध्ये एकच अव्यक्त आणि अविभक्त असं तत्व आपल्याला दिसून येतं. आणि यालाच एकच मूळ अव्यक्त तत्वापासून भिन्न भिन्न व्यक्त पदार्थ निर्माण झाले असं म्हणतो. अर्थातच अव्यक्तच व्यक्त झालं असं म्हणता येईल. व्यक्ताचं आणि अव्यक्ताचं असं हे अतूट नातं आहे आणि तेच माऊलींनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. भारतीय तत्वज्ञानाच्या परंपरेत हे व्यक्त आणि अव्यक्त यांचं अतूट नातं आपण जर पाहिलं तर सर्व ब्रह्मवाद, अजातवाद, मायावाद, विवर्तवाद अशा अनेक मतांच्या द्वारे लोकांनी वर्णन केलेलं आहे. काहीही असलं तरी इतकं निश्चित की एकाकी न रमते असा हा एका ब्रह्मतत्वाचा अत्यंत मनोरम आणि स्फुरणदायी असा हा आविष्कार आहे. असं हे संपूर्ण तत्व आकलन होण्यासाठी आपल्याला तशी महान दृष्टी आपल्याजवळ लाभावी आणि म्हणून माऊलींनी हे गूढ तत्वज्ञान आपल्याला सोपं करून सांगितलेलं आहे. आणि या ज्ञानमार्गाची चर्चा करताना माऊलींनी जीव, जगत, आत्मा आणि ब्रह्म यांचा इथे विचार केला आहे. माऊलींच्या मते आत्मा आणि ब्रह्म दोन्ही वेगळे नाहीत. ब्रह्मालाच जेव्हा शरीराची उपाधी प्राप्त झाली आणि म्हणून त्याच्या त्या अंशाला आपण आत्मा असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरीतल्या 14व्या अध्यायात माऊलींनी चिद्विलासवाद ही संकल्पना अधिक स्पष्ट करून सांगितली आहे. भगवंतच तत्वतः ब्रह्मरूप असलेली मूळ प्रकृती, महद्ब्रह्म हे भूतमात्रांचं उत्पत्ती स्थल आहे आणि संपूर्ण भूतसृष्टीचा जन्मदाता पिता भगवंतच आहे. ही सृष्टी म्हणजे भगवंत आणि भगवंत म्हणजेच ही सृष्टी. माऊली भगवंताच्या मुखाने आपल्याला म्हणतात की तैसे विश्व येणे नावे हे मीची पै आघवे. हा माऊलींचा ही चिद्विलास संकल्पना खूप महत्वाची आहे आणि यामुळेच आपल्याला अद्वैत भक्ती संभवते. अद्वैत भक्ती संपवते. हे जोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत अद्वैत भक्ती नाही घडत. आणि म्हणून आपल्या अनेक ऋषी मुनींनी, संतांनी या अद्वैत भक्तीच्या अनुभूतीचा, साक्षात्काराचा, सच्चित आनंदाचा अनुभव या अद्वैत भक्तीतून त्यांनी घेतलेला आहे आपल्या ऋषी मुनींनी आणि मग त्यांनी तो आपल्यासमोर मांडलेला आहे. आत्मरूपी वस्त्रातील सच्चित या तंतूचा विरळपणा, झिरझिरतपणा टाकून सच्चित हे दुप्पट घडीचं आत्म्यावर घातलेलं पांघरून काढून बघितलं असता आत्मा केवळ सुखघन आहे. हे या संतांनी, ऋषीमुनींनी त्यांनी ते अनुभवलेलं आहे आणि आत्मा केवळ सुखघन आहे हे त्यांनी अनुभवलं आणि ते या माऊलीने सुद्धा जेव्हा अनुभवलं तेव्हा माऊलींनी ते तत्वज्ञान आपल्याला अनुभवामृतातून शब्दांनी वर्णन केलेलं आहे. आता पहा कारण अशा या आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला प्राप्त करून देणारी उपयुक्त अशी शब्दासारखी दुसरी कोणतीच वस्तू या जगात नाही. पहा तुम्ही कुठे यात्रेला, पर्यटनाला, प्रवासाला गेलात, तिथलं वर्णन करताना तुम्ही ती सृष्टी आपल्या समोर कशी उभी करणार? तर शब्दांनीच वर्णन करणार तिचं. तसंच हे अनुभवामृताचं ज्ञान माऊलींनी शब्दांनी वर्णन केलंय कारण या अशा आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देणारी उपयुक्त अशी शब्दासारखी दुसरी कोणतीच वस्तू या जगामध्ये नाही आहे. पण हे शब्दाचं असणं देखील भ्रामक आहे आणि म्हणून ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही शेवटी शब्दावरच जगतात आणि निखळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ह्या ज्ञान आणि अज्ञानाची शब्दसृष्टी खोटी ठरते. तिथे दोन्हीही नाहीये. हे माऊलींनी अमृतानुभवातल्या 6व्या प्रकरणामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे त्याचं. हे माऊलींच्या सारख्या शब्दप्रभूला त्यांना ते जाणवलं, त्यांना चैतन्याचा, ज्ञानमयतेचा अनुभव प्राप्त झाला आणि एकरूपतेचा अनुभव प्राप्त झाला. तेव्हा त्यांनी ह्या अमृतानुभवातून तो व्यक्त केला, तो आपल्याला समजलेला आहे.
डॉक्टर व्ही ए कुलकर्णी यांचं म्हणून साधका तू माऊली असं एक त्यांनी त्या ह्याच्यामध्ये व्ही ए कुलकर्णी म्हणतात, डॉक्टर व्ही ए कुलकर्णी म्हणतात की अनंताचं सांतात उतरणं ही एक कला आहे, किंवा सांताने अनंताचा संकेत करणं ही सुद्धा एक कलाच आहे. माऊलींनी अमृतानुभव यात मांडलेलं हे सगळे जे असे दृष्टांत आपल्याला पाहायला मिळतात, ते सगळे दृष्टांत स्फटिकासारखे अगदी पारदर्शक आहेत, सहज समजण्यासारखे आहेत वाचले आपल्याला तर. आणि म्हणून अमृतानुभवामध्ये माऊली आपल्याला म्हणतात की या लागी हे बोलणे अनुभवामृतपणे स्वानुभूती परगुणे वोगरिले. वोगरिले म्हणजे सांगितले. या लागे हे बोलणं, हे मी जे तुम्हाला बोलतोय, हे जे मी अमृतानुभवात सांगतोय, अनुभवामृतपणे मी हे अनुभवलेलं आहे. स्वानुभूती, स्वानुभूती मला स्वतःला ती मिळालेली अनुभूती आहे, ती वगैरे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. माझ्या स्वानुभवाची ही मेजवानी अनुभवामृतातून, या ग्रंथातून मी केली, असं हे माऊलीत अनुभवामृताचं थोडक्यात सार तत्वज्ञान आहे. जसं हरिपाठ, चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी, अनुभवामृत माऊलींचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. तसेच थोडक्यात माऊलींच्या थोड्याशा अभंगांचा आपण एक थोड्या अभंगाचा एक आढावा घेऊ. आपल्याला फार विस्ताराने घेता येणार नाही, कारण तेवढा वेळच नाही आपल्याला. पण माऊलींच्या भावनेची आर्तता, कल्पनेची विशालता आणि शब्दांची सुकुमारता आपल्याला माऊलींच्या अभंगामध्ये दिसून येते. पहा, प्रसिद्ध अभंग आहे माऊलींचा, पडिले दूरदेशी मज आठवे मानसी. अशी ही भेटीची आर्तता आहे. आणि ती कुणी केलेली आहे? कुणी केलेली ही भेटीची आर्तता? तर बाप रखुमा देवी वरा, ही विराणीमध्ये माऊलींनी गायलेली ही आहे. माऊलींची ही विराणी आहे. पडिले दूरदेशी मजा आठवे मानसे, मला आठवतोय तो भगवंत, ही विराणी आहे. आणि म्हणून त्यांनी स्वतःला बाप रखुमा देवी वरा असं म्हटलेलं आहे. तर रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणे, किंवा तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, असं हे भक्तीचं फळ म्हणजे साक्षात्कारातले अनुभव हे रचलेले माऊलींचे अभंग प्रसिद्ध आहेत. किंवा सगळ्यात सुंदर अभंग माऊलींचा म्हणजे मोगरा फुलला. साक्षात्कारातल्या अनुभवाचं रचलेला अभंग माऊलींचा. माऊलींच्या योग साधनेमध्ये येणाऱ्या ज्या अनुभूती आहेत, पहा, आपण जेव्हा डोळे मिटून बसतो ध्यानाला किंवा साधनेला, तेव्हा एका क्षणामध्ये आपल्याला काही आकृती आपल्या डोळ्यासमोरून सरासर जात असतात. त्या डोळ्याचे हे अनुभव रचलेले जे माऊलींचे आहेत, मोगरा फुलला, तो माऊलींच्या योग साधनेत येणाऱ्या अनुभूतीचा मोगरा इतका फुलला आहे की पहिल्या अनुभूतीचे फुलं वेचेपर्यंत पुढच्या अनुभूतींच्या कळ्यांना बहर येऊन अनुभूतींच्या फुलांची नुसती अविरत पखरण झालेली आहे. माऊलींची गवळण, पाईक, आंधळा, वासुदेव हे अनेक भारुड प्रसिद्ध आहेत की ज्याच्यातून त्यांनी धडधाकट देह प्राप्त झाला आहे, तर तो परमार्थ साधनेमध्ये घालवावा असा सुंदर बोध दिला आहे. तर माऊलींची घोंगडी हे रूपक, काना तुझी घोंगडी रे चांगली, आम्हास का दिली रे वांगली, असं वर्णन केलेलं आहे. आणि सर्वात शेवटी जर माऊलींचा अभंग पाहायचा असेल, पहिलं तो गे काऊ कोकत आहे असं शकून गे माये हे सांगत आहे. या अभंगामधून माऊलींनी कावळ्याला म्हणतात ते की पंढरीचा पाहुणा घरी येण्याचा शकून सांग, तुझी पावलं मी सोन्याने मडवीन, असा सुंदर भाव माऊलींनी त्यांच्या अभंगातून व्यक्त केलेला आहे. माऊलींचं तत्वज्ञान खूप अगाध आहे. समजण्यासाठी अनेक जन्म, अनेक वर्ष, अनेक जन्म घ्यावे लागतील. एका तासात संपवणं खरंच तारेवरची कसरत आहे. खूप काही गोष्टी सांगण्यामध्ये राहून गेलेल्या आहेत, पण जसं जमेल तसा मांडण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, सब संतन की जय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.